भारतीय जनता पार्टीचा आता पेटले एकच धून 2 जून फक्त हळवणकर साहेब अशा घोषणांनी आज इचलकरंजी शहरातील भाजपचे वातावरण चांगलेच तापले। माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी भव्य नियोजन करत शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे। भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांच्या चर्चा दरम्यान झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते। 2 जून रोजी शिवतीर्थ परिसरात भव्य आतिषबाजी, दिवे लावणे तसेच खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर सुरेश हळवणकर यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पंचगंगा घाट येथे गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। बैठकीत बोलताना सुनील महाजन म्हणाले, आम्ही हळवणकर साहेबांवर प्रेम करणारे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत। आम्ही कायम त्यांच्या सोबत राहणार आहोत। काहींना भाजपमध्ये गट पडल्याचे वाटत असले, पण भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही, गटतट करू नका हेच हळवणकर साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत। गैरसमज करणाऱ्यांना तो वैयक्तिक प्रश्न आहे। यावेळी भाजपमध्ये 2 गट नसून सर्वजण एकच असल्याचा दावा करण्यात आला। हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक प्रभाग आणि बूथ स्तरावर काटेकोर नियोजन करण्यासाठी सुनील महाजन यांच्या कार्यालयात बैठक पार पडली। मात्र बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षातील सुरू असलेल्या कुरघोडींवर नाराजी व्यक्त करत जे आहे ते कट्टर आहेत अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। बैठकीस नगरसेवक तानाजी पवार, जहांगीर पट्टेकरी, मनोज हिंगमिरे, किसन शिंदे, सचिन पवार, संजय नागोरे, अरुण कुंभार, राजू भाकरे, शुभम बर्गे, सतीश गावकर, सतीश पंडित यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 2 जूनला आपले लाडके नेते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार माननीय सुरेशराव हळवणकर साहेबांचा वाढदिवस एक उत्साहात आम्ही साजरा करणार आहे। भारतीय जनता पक्षामध्ये गट तट कुठलाही नाही आहे। प्रत्येक जण सांगतो वेगळं गट करू नका। आम्ही हळवणकर साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि एकनिष्ठ आम्ही हळवणकर साहेबांवरच राहणार। त्यामुळे 2 तारखेला जे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, 3 तारखेला पंचगंगा नदीवर गंगा आरतीचं आयोजित केलेलं आहे। त्या कार्यक्रमामध्ये सर्व तमाम नागरिकांना आम्ही श्री साई प्रसाद ग्रुप तर्फे व भारतीय जनता पक्षातर्फे व हळवणकर साहेबांच्या वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहून यज्ञ करावे व महाआरतीचा आनंद घ्यावा आणि हळवणकर साहेबांना आशीर्वाद द्यावा। कार्यकर्ते हे वाढदिवस उत्साहात आम्ही साजरा करत आहे। तर बाकीच्या नेत्यांना वाटते की यांच्यात गट पडलेला आहे। आमचे नेते हळवणकर साहेबांनी सांगितले भारतीय जनता पक्षात कुठलेही गट तट करायचं नाही आणि जे काय हळवणकर साहेब सांगतील त्याच मार्गावर आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहणार आहे। त्यामुळे कोण जरी गैरसमज करत असलं हे त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तर सर्व आम्ही हळवणकर साहेबांच्या पाठीशी आहे। एवढंच मी सांगतो आणि थांबतो।